डिजिटल, बातमी खरी, भूमिका ठाम। ही भामा खोरे जो आहे, ज्या भामा खोरेतल्या भामा नदीनं आपला भाग समृद्ध केला, आपल्याकडे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं त्या ठिकाणी भामचंद्राची भूमी आहे, कुंडेश्वराची भूमी आहे, काळवर्णाची भूमी आहे, चक्रेश्वर आपल्याकडे आहे, दुर्गेश्वर आपल्याकडे आहे, सगळ्या देवदेवता आपल्याकडे आहे। त्या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन आपल्याला स्वाभिमानानं राहायचं आहे। मी काल एकच सांगितलं की तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या गावामध्ये 25% जमिनी बाहेरच्या लोकांनी घेतल्या, पैशावाले लोक आलेत। मग देव तोरण्यामध्ये एखादा पैशावाला जर आला आणि तो म्हटला काही नाही, मी मताला 1 लाख रुपये देतो, मला या गावचं सरपंच करा, आपण करणार आहोत का? आपण करणार आहोत का? बाहेरच्या माणसाच्या हातामध्ये इथल्या मातीतला माणूस नसताना त्याच्या हातात सुद्धा देणार आहोत का? आपला भाग त्याच्याकडे विश्वास आपण दाखवणार आहोत का? ज्याचं इथं गाव नाही, त्याला इथली मातीतली किंमत नाही, जो आपल्यातला कधी राहिला नाही, अशा माणसाच्या हातात आपण सूत्र देणार आहोत का? प्रश्न आहे। मी सगळ्यांना एकच सांगितलं, कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार असू दे माझ्या विरोधातला, त्याच्यावर प्रेम करा, त्याला सहकार्य करा, पण तो या मातीतला पाहिजे। जर या मातीतला माणूसच नसेल, या मातीच्या सुखदुःखाशी त्याला जर गेलं नसेल, फक्त निवडणूक आली आणि मी कोट्याधीश श्रीमंत आहे म्हणून मी भामा खोऱ्याला विकत घेईन, इथल्या गरीब माणसाला विकत घेईन, वारकऱ्याला विकत घेईन, महिला भगिनीला विकत घेईन, शेतकऱ्याला विकत घेईन, तरुण मंडळाला विकत घेईन, भजनावाल्याला विकत घेईन, देवस्थानाला विकत घेईन, ही विकत घेण्याची भाषा जर कोणी बोलत असेल, म्हणून मी स्वाभिमानाच्या ठिकाणी पेटून उठलेलो आहे। माझ्या भागचा मला अभिमान आहे। निवडणुका येतील आणि जातील। आतापर्यंत इसेमध्ये स्वर्गीय नारायणरावजी पवारांनी 4 टर्म आमदार काम केलं, दिलीप मोहितेंनी 3 टर्म केलं, त्याच्या अगोदर साहेबराव सातकर होते, साहेबराव बुटे पाटील होते, वसंतराव मांजरे होते, राम कानगे होते, अनेक लोकांनी आमदार म्हणून काम केलं, पण भामा खोऱ्यावरती, पश्चिम पट्ट्यावरती त्या ठिकाणी त्यांनी अतिक्रमण कधी केलं नाही, कुणाला त्यांनी कधी लादलं नाही। त्या भागातला कार्यकर्ता, राजकीय पक्ष ज्याला त्याला अधिकार आहे, तुम्ही पण एखाद्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असू शकता, तुम्हाला तो अधिकार आहे पक्षावर प्रेम करायचा, पण तो माणूस तर आमच्या मातीतला पाहिजे, तो माणूस तर आमच्यातला पाहिजे। शेवटी आम्हाला वारकरी संप्रदायानं त्या ठिकाणी सांगितलेलं की चांगल्याच्या पाठीशी उभं राहू, पण वाईट असेल तर त्याच्या समोर देखील उभं राहू आणि वाईटपणा सरळ करण्याचं काम करू। वारकरी काय लेचापेचा नसतो, तो देखील त्या ठिकाणी ताकदीचा असतो, ऋषीचा असतो, पण त्याच्याकडे सात्विकता असते, सदाचार असतो। पण एखादा माणूस सात्विक आणि सदाचार आहे म्हणजे तो भित्रा आहे असं अजिबात नसतं। सात्विक माणूस जो असतो तोही तितका धाडसी असतो, तोही लढवाई असतो, पण त्याला माहित असतं सात्विकतेने राहिलं पाहिजे, प्रेमानं राहिलं पाहिजे, आपुलकीने राहिलं पाहिजे। प्रेमानं जग जिंकता येतं। किती मोठा माणूस असला आणि त्याच्याकडे प्रेम, आपुलकी, आदर नसेल, विनम्रता आणि शालीनता नसेल, तो कधी दुसऱ्याला जिंकू शकत नाही। श्रीमंताला माणसं रामराम करतील पण मनातून करणार नाहीत, गुन्हेगाराला घाबरतील पण मनातून घाबरणार नाही। त्या ठिकाणी एखाद्या माणसाकडे काम वाढलं म्हणून विनंती करतील, पण मनातून जी भावना असते, त्या लोकांची मनातली भावना महत्वाची असते, आणि ती लोकांच्या मनातली भावना गेली 20 वर्ष मी या भामा खोऱ्यातल्या माता भगिनींची ओळखलेली आहे, सामान्य माणसाला मी ओळखतो। माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे, निवडणुका येतील आणि जातील, आपल्या भामा खोऱ्याचा विश्वास आपल्याला जीवन ठेवायचा आहे। स्वाभिमान। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।